महाराष्ट्रात एक मोठी राजकीय लाट उसळली आहे, कारण हा प्रश्न फक्त मतांचा नाही तर लोकशाहीच्या जीवित मृत्यूचा आहे। नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये मृत लोकांच्या नावे मतदान झाल्याचे आरोप राज्यभरातून समोर येतात। नागपूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा अशा शहरांमध्ये मतदार याद्यांमध्ये हजारो संशयास्पद नावे आढळल्याने जनतेचा आक्रोश वाढलाय। मतदारांच्या मनात सवाल निर्माण झालाय की जर मृत व्यक्ती मतदान करत असतील तर जिवंत मतदारांचा आवाज कुठे ऐकला जातो? सरकार व आयोग पारदर्शकतेकडे पाऊल का उचलत नाहीत? ह्या प्रश्नांची उत्तरं देणं ही लोकशाहीच्या अस्तित्वासाठी अत्यंत गरजेची वेळ आली आहे। नमस्कार, तुम्ही पाहतात सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। निवडणूक ही लोकशाहीची आत्मा मानली जाते, पण जेव्हा निवडणुकीच्या प्रक्रियेतच अपारदर्शकता दिसते तेव्हा लोकांच्या विश्वासाचा पाया हादरतो। महाराष्ट्रात सध्या नेमकं हेच होतंय। मतदार यादींमध्ये असंशय मृत व्यक्तींची नावे दिसतात आणि काही ठिकाणी त्यांच्या नावांनी मतदान झाल्याची अहवाल देखील मिळतात। राज्यातील नागपूर, बुलढाणा, जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथे सर्वाधिक तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत। काही ठिकाणी एकाच घरात किंवा इमारतीत 200 पेक्षा जास्त मतदारांची नावे दिसतात, तर काही जागी दुबार नावे नोंद झालेली आहेत। नागरिक, स्थानिक कार्यकर्ते आणि पत्रकारांनी हे पुरावे सोशल मीडियावर माध्यमांशी प्रसिद्ध केल्याने निवडणूक प्रक्रियेवरील संशय वाढतोय। तज्ज्ञांच्या मते निवडणूक आयोगाने घेतलेली ही घाई संशयास्पद आहे। फक्त काही दिवसात मतदार यादी पुनरावलोकन आणि छाननी करणे किंवा दुरुस्ती करणे हे शक्य आहे का? यामुळे मतदार यादीची शुद्धता आणि अचूकता प्रश्नचिन्हाखाली येते। RTI द्वारे मिळालेल्या माहितीनुसार मागील काही निवडणुकांमध्ये 10 ते 12% अशा नावांचा शोध लागला होता जो मृत व्यक्ती किंवा स्थलांतरित नागरिकांचे नाव होते। या संदर्भात राजकीय पक्षांनी आणि काही सामाजिक संघटनांनी आयोगाला विनंती केली की निवडणूक प्रक्रियेला किमान 2 महिने पुढे ढकला, जेणेकरून मतदार यादीतील चुका सुधारता येतील आणि खरी लोकशाही कायम राखता येईल। पण आयोगाने निवडणुकांची तारीख निश्चित ठेवली, ती म्हणजे 2 डिसेंबरला मतदान होईल आणि 3 डिसेंबरला मतमोजणी। यात धोका असा की मतदार याद्या अपूर्ण राहिल्यास वास्तविक मतदार मतदानापासून वंचित राहतील आणि खोट्या नावांवरील मतदान लोकशाही प्रक्रियेचा अपमान करेल। काही नागरिकांचा आरोप आहे की शासन आणि आयोग यांच्यातील पारदर्शकतेचा अभाव आहे, कारण जर खरोखरची स्वच्छता करायची होती तर याद्या सार्वजनिक स्वरूपात उपलब्ध करून नागरिकांच्या तक्रारींकडे तात्काळ लक्ष दिले गेले असते। राजकीय दृष्टिकोनातून पाहता हा प्रश्न आता केवळ प्रशासकीय राहिलेला नाही, तो जनतेच्या सत्तेवरील अधिकारांशी जोडलेला आहे। निवडणूक प्रक्रियेवर जर लोकांचा विश्वास कमी झाला तर मतदान टक्केवारी घसरेल आणि शासन व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होईल। मात्र काही तज्ज्ञांच्या मते या घटनांमुळे एक सकारात्मक गोष्ट समोर आली आहे। जनता जागरूक झाली आहे। आज गावागावात, शहरात, सोशल मीडियावर लोक मतदार यादीतील चुका तपासून आयोगाला कळवत आहेत। ही जनजागृती लोकशाहीची खरी शक्ती आहे। भविष्यात अशा चुका कमी करण्यासाठी काही ठोस उपाय सुचवले जातील। मतदार नोंदणी पूर्णपणे डिजिटल आणि बायोमेट्रिक करणे, मृत लोकांचे प्रमाणपत्र संबंधित नागरी संस्थेशी थेट जोडणे, प्रत्येक वर्षी मतदार यादीचे सार्वजनिक पुनरावलोकन करणे, लोकांकडून मिळणाऱ्या तक्रारींचे स्वयंचलित पडताळणी यंत्रणा हे उपाय कडक आणि पारदर्शक लागू झाले असतील तर मृत व्यक्तीच्या नावाने मतदान, दुबार नावे आणि खोटी मतदार माहिती यांचा प्रभाव लक्षणीयरित्या कमी होईल। सध्या महाराष्ट्रात या विषयावर चर्चेची तापमान वाढली आहे। पक्षीय हिताच्या पलीकडे जाऊन हे प्रकरण लोकशाहीच्या दृष्टीने हाताळणे आवश्यक ठरले। प्रशासनाने न्याय प्रक्रिया राबवली नाही तर भविष्यात अधिक गंभीर समस्या उद्भवतील, हेही महत्त्वाचं। आज महाराष्ट्राच्या मतदारांसमोर एक मोठा प्रश्न उभा आहे। आपण खऱ्या अर्थाने लोकशाही टिकवू शकतो का? ही व्यवस्थेतील चुकांना दुर्लक्ष करणार आहोत। या निवडणुकीत फक्त विजय किंवा पराभव महत्त्वाचा नाही, तर लोकशाहीवरील विश्वास टिकवणे हे खरं यश ठरेल। तुम्हाला या संदर्भात काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। अहो मला सारखा दम लागतोय हो। आज माझा अजिबातच मूड नाहीये। माझ्या हातापायाला मुंग्या येतायत हो। माझं खूप डोकं दुखतंय आज। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत, लवकर आणून द्या ना। या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना। अहो या त्रासावर सोपा उपचार आहे। डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत। डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा। थायरॉइडची